हां, निर्जरेचे 2 भेद सांगितले. कुठले? डायरी घेऊन बस की भैया. डायरीत लिहिलेलं पण असणार आहे माहिती का, पण ते काय डायरीतलं डायरीतच. सांग 2 भेद. हां, म्हणजे सविपाक म्हणाली का अविपाक म्हणाली? सविपाक म्हणजे नाही. सविपाकमध्ये उलटं घ्यायचं. जेव्हा विपाक काळ आहे तेव्हाच ते निर्जरित झाले, त्याला म्हणायचं सविपाक. आणि अविपाक म्हणजे तपाच्या द्वारे. आणि उलटं करायची जी अकाम आणि सकाम. 4 डायऱ्या असते तर घेऊन ये 4 जणांना. अजून 4 डायऱ्या असते तर आणि ते शुद्ध आहे तर. काय म्हटले? काय कळलं पोरींनो? अविपाकला तप. विपाकाच्या आधी, विपाक म्हणजे काय? पक्व होण्याचा काळ, त्याला म्हणायचं विपाक काळ. मग जसं आंबे पिकायला घालून आले ना घरी का नाही, अजून पिकायचे होते, असंच जाऊन अकलूजला जाऊन आलो की आल्यावर खाणार. म्हणजे पिकायला घालले, अजून त्यांचं पक्व अवस्था आली नव्हती तर आपण त्यांना काय करता, तुम्ही काय म्हणायचं त्याला? आडी घालतात म्हणतात, काय म्हणता? हां व्हॉटेवर. तर ते तुम्ही पिकायसाठी म्हणून घालून ठेवलं आहे, ते 8 दिवसांनी पिकणार होते, 4 दिवसात पिकले. तर काय झालं, 8 दिवसांनी जे फळ मिळणार होतं ते 4 दिवसात मिळालं. तसं जे तपाच्याद्वारे निर्जरा होते, ती निर्जरा तुमची 10 वर्षांनी होणार होती, पण तुम्ही तप केलं आणि 10 मिनिटात ते कर्म फिरले आणि निघून गेले. तर त्याला म्हणायचं अविपाक निर्जरा किंवा सकाम निर्जरा. काय झालं? एकच आहे. छान. पारस शोध. काय केलं? डायरेक्ट घेऊनच घरी गेला का? मी विचारूच नाही परत लिहा म्हणून. हाय शोध अजून आहेत. हां तू बस भैया, ते शोधते. हां तू लिही. त्यांना चुकवायचं असते म्हणून तर ते इकडं तिकडं फिरते. काय म्हणले? निर्जरा स्थिती 2 प्रकारची. कुठली? बोला पटापटा. अविपाक आणि सविपाक. आणि त्याला 2 दुसरी नावं दिली. त्याला म्हणायचं सकाम आणि ह्याला म्हणायचं अकाम. उलट आहे. हां, तर विपाक म्हणजे पक्व होण्याचा काळ, मग अविपाक म्हणजे पक्व होण्याचा काळ नसणं. जसं आपण काय म्हणतो, रूपी म्हणजे दिसणारं, अरूपी म्हणजे न दिसणारं. निगेटिव्हसाठी अ वापरतो ना. मग विपाक ज्याचा नाही अशी ती कर्मांची निर्जरा, त्याला म्हणायचं अविपाक निर्जरा. आणि ज्यांचा काळ आलाय त्यांचं त्यावेळी उदय येऊन निघून गेलं, त्याला म्हणायचं सविपाक. काय म्हणले सौम्या? अशी कर्मांची राशी असती. म्हणजे प्रत्येक समयाला एक बंच उदयाला येणार असतो. कुठला असतो, काय येतो ते काय माहीत नाही, पण एक कर्म एका समयाला अनेक कर्म उदयाला येतात आणि निघून जातात. पारस काय म्हणले मी? कुठनं काढली दाखवते ना सगळ्यांना वरून. ते दे वरून टाक, मी देते माझ्याकडे. पेन दे भैया. तुझं नको, तुझं काय करायचं आहे? मग तू काय करतो? त्याच्यातच लिहायचं. चला लिहा पटापटा. काय सांगितले? तर काय सांगितले? प्रत्येक समयाला कर्मांचा उदय येतो आणि निघून जात असतो. मग ती त्या समयाला कर्म उदयाला येऊन निघून जाणं, ह्याला कुठली निर्जरा म्हणायची? सविपाक किंवा अकाम. तुम्ही काय काम न करताच ते उदयाला आले आणि निघून गेले, त्याला म्हणायचं अकाम निर्जरा. त्याचं काही काम होणार नाही त्याच्या निमित्तात, म्हणजे तुम्हाला त्याच्याने मोक्ष मिळणार नाही आहे म्हणून त्याला म्हणलं अकाम. आणि सकाम म्हणजे ज्याच्याद्वारे काम होतं काहीतरी, म्हणजे जे तुम्हाला कर्म निर्जरा करण्यासाठी दे पेन त्याला तिला वरून.
जे तुम्हाला कर्मनिर्जरा होण्याचं काम करतात त्याला म्हणले सकाम किंवा अविपाक. असे दोन प्रकारचे निर्जरा आहेत. पेन चालेल ना. हां, तर हे निर्जरा कशासाठी शिकायची म्हणजे आता त्यांनी दाखवलं ना की जो कभी अकाम निर्जरा करे ववन त्रिकमे सुरत न धरे. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही निर्जरा तर केली आजपर्यंत पण त्याचा काही फायदा नाही झाला तुम्हाला. म्हणजे गतीच्या अतीत जाण्यासाठी जी आवश्यक आहे तशी निर्जरा तुम्ही आजपर्यंत केली नाही. त्याच्यामुळं तुम्हाला मुजून मोक्ष मिळाला नाही. तुम्ही निर्जरा करताय का आसरव बंद करताय? कोण आहे ते? पारस निर्जरा करतोय का आसरव बंद? काय का निर्जरा नाही आहे तुम्हाला? निर्जरा पण चालू आहे की प्रतिसमयाला, पण ती काय कार्यकारी नाही आहे तुमच्यासाठी. कारण कर्म बांधलेत ते प्रत्येक समयाला उद्याला येणार आहेत. कुठले पण असू देत, कसल्या पण टाईपचे. स्वस्ती काय म्हणले? ओ डिझाईन. हॅलो, काय म्हणले? आपण कर्म बांधले तर नियमाने प्रत्येक समयाला ते उद्याला येणार आणि निघून जाणार. पारस काय मी म्हणाले? तुझं मी ऐकते, जाऊ दे. सांग काय म्हणालायस तू? काय प्रॉब्लेम आहे का? सर काय इकडं दोघं पण दिसेना मला. काय म्हणले? मी काय म्हणले ते सांग, नाही तर तू काय म्हणला ते सांग, मी ऐकते. म्हणजे प्रत्येक समयाला तर निर्जरा होणार आहे, पण ती निर्जरा कसली म्हणायची? आश्रवबंधपूर्वक निर्जरा असते. जसं उदाहरण दिलं होतं ना, तुम्हाला 100 रुपयाचं कर्ज फेडायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय केलं? त्याचे पैसे द्यायचे आहेत म्हणून ह्यांच्याकडून 1000 रुपये घेतले आणि त्याचे 100 रुपये फेडले. फिटले का नाही? फिटले की 100 रुपये फिटले का नाही? फिटले, पण 900 रुपयाचं परत कर्ज झालं आहे. अशी निर्जरा प्रत्येक समयाला चालू आहे तुमची. म्हणजे त्याचं काय मोक्षमार्गामध्ये उपयोग नाही. म्हणून अशी निर्जरा नाही कार्यकारी आपल्याला. तुमच्या अनएक्सपेक्टेड कर्म येणार आहेत, उद्याला निघून जाणार आहेत, हे सगळं होणार आहे. ह्याला म्हणायचं सविपाक. त्याचं मोक्षमार्गामध्ये उपयोग नाही. पण ज्याच्याद्वारे कर्मांचा नाश होणार तीच निर्जरा मोक्षामध्ये कार्यकारी असते. नेक्स्ट, निगोदाचे किती भेद आहेत? निगोदाचे किती भेद आहेत? कुठले? म्हणजे काय असं काय? नित्य निगोद म्हणजे काय? इतर निगोद म्हणजे काय? लिहा. निगोद म्हणजे जिथं एका शरीराच्या आश्रयाने अनंतानंत जीव राहतात. जिथे एका शरीराच्या आश्रयाने. अमोल भाई अजून एक पेन पाहिजे. जिथे एका शरीराच्या आश्रयाने अनंतानंत जीव राहतात. काय तिथं जाऊन बघून येतं मागच्या साईडला पेन एक होतं. कुठं? गाभाऱ्याच्या खाली आहेत ना कप्पे, इथं पहिलं कप्पाच. गाभाऱ्याच्या खाली इथं आत जा. इथं डाव्या साईडचा पहिला कप्पा आहे, जरा उचक वर खाली. आश्रयाने, एका शरीराच्या आश्रयाने अनंतानंत जीव राहतात. जे एकत्र जन्मतात, मरतात, श्वास घेतात, सगळं एकत्र. पारस लिहितोय ना? काय लिहिलं वाच? अनंतानंत जीव राहतात, जे एकत्र श्वासोश्वास करतात, भोजन करतात, एकत्र जन्मतात, एकत्र मरतात. असं सगळं त्यांची एकत्र क्रिया आहे. काय काय माहिती आहे ते सगळं एकत्र करा. एकत्र खेळतात. त्यांना म्हणायचं निगोद जीव. नाही आहे. चला
त्या निगोदाचे दोन भेद काय केले? नित्य निगोद आणि इतर निगोद. कशाला म्हणायचं? नित्य निगोद म्हणजे काय? नित्य निगोद म्हणजे नाही भूतकाळ लावायचा. जो आजपर्यंत कधीच बाहेर पडला नाही निगोदातून, असे ते जीव त्यांना म्हणायचं नित्य निगोद. आणि जे निगोदात जाऊन परत वर येऊन परत निगोदात गेले त्यांना म्हणायचं इतर निगोद. जसं 4 गतीचं भ्रमण करून आले आणि पुन्हा निगोदात गेले तर त्यांना म्हटलं इतर निगोदी. नित्य निगोदी म्हणजे ते आजपर्यंत कधीच बाहेर आले नाहीत पण पुढे येऊ शकतात बरं का. आजपर्यंत बाहेर पडले नाहीत असे ते जीव, ते नित्य निगोदी म्हणले. आणि इतर निगोदी म्हणजे जे 4 गतीचं भ्रमण करून येऊन पुन्हा निगोदात आले त्यांना म्हणायचं इतर निगोदी. दिसायचं का बस की भैया, इतकं काय अडचण अवघड. समजले? जीवाचे दोन भेद कुठले सांगा? 4 गतीत भ्रमण करून पुन्हा निगोदात आले म्हणजे आपण सगळे कुठून आलो? सगळेजण आपण बाहेर पडलोय, ते निगोदातून पडलोय बाहेर. मग आता इथं येऊन पुन्हा तुम्ही निगोदात जाणार आहे, हो ना? हो म्हणा की. मग तेच काम करायला लागलाय. तर मग इथून तिथं गेलो तर परत कुठल्यामध्ये गेलो? इतर निगोदामध्ये. म्हणजे काय म्हणता तुम्ही? फॉरेन रिटर्न. तसं निगोद रिटर्न नाही, 4 गती रिटर्न म्हणायचं त्याला. 4 गतीतून परत आला आणि निगोदात गेला तर तो फॉरेन रिटर्न. म्हणून फॉरेनला जायचं नाही म्हणा की. चला, जीवाचे दोन भेद कुठले सांगा? बरं, अजून 2 प्रकारचे जीव कुठले? बरं, अजून नेक्स्ट 2 प्रकारचे जीव कुठले? त्रस आणि स्थावर. त्रस म्हणजे कोण? स्थावर म्हणजे कोण? महिमा. त्रस आहे का स्थावर आहे? स्वस्ती. कोण आहे आपण? त्रस म्हणजे काय? 2 इंद्रियापासून 5 इंद्रियापर्यंतच्या जीवांना. लिहा, तुम्हाला काय माहीत नसेल, मला काय माहिती तुम्ही काय माहीत आहे आणि काय नाही. जीवाचे 2 भेद त्रस आणि स्थावर. त्यांना पेन द्या. त्रस आणि स्थावर. स्थावर म्हणजे एकेंद्रिय जीव. त्रस म्हणजे बोल पारस. त्रस म्हणजे माहीत नसतं तर लिहून घ्या, परत एकदा हाताखालनं गेलं तर लक्षात राहतं. त्रस म्हणजे 2 इंद्रियापासून 5 इंद्रियापर्यंतचे. आता सांगा, विकलत्रय जीव कोण? आदिती, विकलत्रय जीव कोणाला म्हणायचं? नाही, 2 इंद्रिय ते चतुरिंद्रियापर्यंतचे. 2 इंद्रिय, त्रिंद्रिय आणि चतुरिंद्रिय जीवांना म्हणायचं विकलत्रय. काय झालं, कुठं अडकला? स्थावर म्हणजे एकेंद्रिय. हां, ज्यांचे 5 भेद आपण सांगतो, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती. आणि त्रस म्हणजे 2 इंद्रियापासून 5 इंद्रियापर्यंतचे सगळे जीव. आणि त्या त्रसमध्येच परत 2 इंद्रिय, त्रिंद्रिय आणि चतुरिंद्रिय जीवांना म्हणायचं विकलत्रय. त्रस म्हणजे 2 इंद्रियापासून 5 इंद्रियापर्यंतचे सगळे जीव. अजून 2 भेद कुठले? जीवांचे 2 भेद कुठले हो अजून? एक सांगितलं त्रस स्थावर, एक सांगितलं संसारी मुक्त, एक सांगितलं संज्ञ. अजून? बरं, अजून आमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. ओ, जीवाचे 2 भेद कुठले? काय झालं तुम्हाला? काय राहिलं? चुकलं. विकलत्रय कोणाला म्हणलं? 2, 3 आणि 4 इंद्रियवाल्या जीवांना विकलत्रय म्हणायचं. 2 भेद, भव्य आणि अभव्य. कोणाला म्हणायचं भव्य भैया?
बोल बोल बोल. भव्य कोणाला म्हणायचं? थांब 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 प्रज्वल. भव्य म्हणजे बरं जाऊ द्या. अभव्य म्हणजे बोल. योग्यता ज्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हणायचं भव्य. ही काय म्हणले? ज्यांच्यामध्ये सम्यक दर्शन किंवा मोक्ष प्राप्त करण्याची योग्यता ज्यांच्यात आहे त्यांना म्हणायचं भव्य. आणि ज्यांच्यात तशी योग्यताच नसते ते अभव्य जीव. म्हणजे ते कितीही प्रयत्न करतील, खटाटोप करतील, सगळं बहिरंगामध्ये आचरण, ज्ञान, ध्यान सगळं करतील, पण तरीसुद्धा शिजणारच नाहीत ते असे मूग. त्यांना म्हणायचं अभव्य मूग. अनंत अनंत आहेत. बर. कधीच नाही. भव्य जीव कधी अभव्य होत नाही, अभव्य जीव कधी भव्य होत नाही. पण भव्य जीव मोक्षाला जातोच असं नाही. त्यांच्यामध्ये पण अनेक भेद आहेत, ज्याच्यामध्ये असे भेद आहेत की जे अभव्य समभव्य म्हटले जातात, जे की भव्य असून सुद्धा कधी मोक्षाला जाणार नाहीत. म्हणून तुम्ही आश्वस्त राहू नका, आम्ही फार धर्म करतो म्हणजे आम्ही लय बेस्ट. काय म्हणायचं, गलतफहमी में मत रहो. म्हणून आपण करतोय ते धर्म काहीच नाही आहे. काय म्हणू, लय आहे. किती करतो, काय करतो, काहीच करत नाही आपण. जे करतोय ते 0 आहे त्याचं मार्क. जेव्हा अजून आपण स्वतःलाच जाणलं नाही तर धर्म सुरुवात नाही झाला. मग जिथून सम्यक दर्शन झालं तिथून धर्माची सुरुवात होणार. म्हणून पहिलं काम काय करायचं, देवासमोर बसायचं, देवा मला पाव. देव काय म्हणते, म्हणजे देव सांगते माझ्याकडे बघू नको, तुझ्याकडं बघ. मग त्यांच्यासमोर बसल्यावर ध्यान करून त्यांच्यासारखं मी ही अनुभूती झाल्याशिवाय उठायचं नाही, तर तिथून धर्माची सुरुवात होणार. चला, सगळं येते वाटलं मला तुम्हाला, काही येत नाही. चला, देवाचे प्रकार सांगा. किती देवांचे प्रकार? एक जण 1 सांगायचं, एक जण 2, एक जण 3, एक जण 4, 5, 6 सगळे सांगायचं. आपलं कुठलं तरी एक गोळी लागते. किती असते देवाचे प्रकार? बोल पारस. पहिली ढाल पूर्ण करून पुढं आलोय आपण, परत मागं जायचं का काय? प्रज्वल. देव देव देव, देवा 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 देवा. देवांचे किती प्रकार? 4 प्रकार. कुठले? ह्या भवनवासी. काय? हां सांग. भवनवासी आणि वैमानिक. माहीत आहेत ना? मग का नाही सांगितलं? नाही, ते देवी होते का? देव नव्हते, देवी होते. बरं. देवांचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी देव कुठं जन्मतात? सम्यक दृष्टी जीव जन्मताना वैमानिक देवामध्येच जन्मणार. अन्य 3 देवांना काय म्हटलं जातं? देव दुर्गती. म्हणजे ते हीन जातीचे देव असतात. म्हणून इथं तुम्ही सम्यक दर्शन केला, मेला तर जन्मणार कुठं? निमाने वैमानिक देवामध्ये. पण त्या 3 जातीच्या देवांमधले सम्यक दृष्टी नसतातच असं नाही. तिथं जन्मल्यानंतर त्यांना सम्यक दर्शन होऊ शकतं. काय म्हणले स्वस्ती? काय म्हणले? जर त्या देवगतीमध्ये जन्मले, कुठले? भवन, व्यंतर आणि ज्योतिष्कवासीमध्ये, तर तिथं जन्मल्यानंतर सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतात ते. पण इथून जन्मणारा जीव मिथ्यादृष्टी असतानाच तिथं जन्मतो आणि तिथं गेल्यावर कदाचित त्याला होऊ शकते, पण इथून सम्यक दृष्टी जीव तिथं जन्मणार नाही. त्यांना म्हणायचं भवनत्रिक. त्यांचं नाव आहे भवनवासी, व्यंतरवासी आणि ज्योतिष्कवासी देवांचं नाव काय? भवनत्रिक म्हणलं जातं त्यांना. बरं, तुम्हाला मनुष्य माहीत नाही, देव माहीत नाही, नारकी माहीत आहेत ना? किती प्रकारचे नारकी असते? पंढरपुरात नारकी नाहीत. किती प्रकारचे नारकी? 7 प्रकारचे. 7 नरकामध्ये 7 प्रकारचे. म्हणजे तसले काय प्रकार नाही आहेत त्यांच्यामध्ये. पहिल्या नरकापासून खाली खाली गेलं तर
तेवढे पुण्यवान आहेत ना, काय म्हणायचं, पापी जास्त आहेत, पुण्य नाही, हं म्हणाले सगळे. म्हणजे जेवढं जास्त पाप तेवढं ग्रेट नरक मिळणार तुम्हाला. वरचं ग्रेट का खालचं ग्रेट आहे? खालचं ग्रेट आहे. खालचं पाहिजे का तुम्हाला? आणि स्वर्गामध्ये कुठलं ग्रेट स्वर्ग? वरचं स्वर्ग. म्हणजे कंपॅरेटिव्ह सांगितलं गेलं, ज्यांचं पुण्य अधिक, ज्यांचं आयु अधिक, ज्यांचं अवधी ज्ञान अधिक, ज्यांच्याकडे विभूती अधिक, ज्यांचं वर्चस्व अधिक, ते सगळे वरवर जन्मणार. आणि तुम्ही कुठं जन्मणार? खाली, म्हणजे खालच्या देवांमध्ये. आणि नारकी असतील तर जास्त पाप करणारा कुठं जातो? पाप म्हणजे काय हो? काय करतो पाप? करतो म्हणजे हाणामारी, हिंसा. काय करतो? परिणामातून घ्यायचं जे काय आहे ते. जसं म्हणलं ना, तंदूर मत्स्य आणि महामत्स्य दोघं फ्रेंड्स असते. कुठं राहते? त्या स्वयंभ्रमण समुद्रामध्ये. महामत्स्य येतो तुमच्या अकलूज एवढा महामत्स्य, मोठाच्या मोठा बरं का, एक. आणि त्याच्या कानात राहणारा तांदळा एवढा छोटासा मासा असतो, एवढा छोटा. तांदूळ केवढा असतं तेवढा मासा असतो. आणि जेव्हा तो महामत्स्य काय करतो, सगळ्या जलचरांना मारून खातोय. जोपर्यंत जागा असतो, तोंड उघडा असतं तोपर्यंत. त्याचं पोट भरलं की परत निर्विकल्प असतो. भूक लागेपर्यंत परत नाही खात. पण त्याचं तोंड असं उघडं असतं. मग काय झालं, त्याच्या तोंडामध्ये पाण्याबरोबर सगळे ते जलचर आत जातात बाहेर येतात, आत जातात बाहेर येतात. मग तो असतो ना बसलेला कानामध्ये, तो काय म्हणतो, किती येडं आहे हे. म्हणला मी जर असतो तर एकाला बी सोडलं नसतं. म्हणजे मारलं किती ना, मारायची शक्तीच नाही आहे. मारलं तर एकाला पण नाही, पण त्या महामत्स्याबरोबर मरून 7व्या नरकात तो पण. फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स असतात ना, असं हात धरून जायचं. कुठं? 1 2 3 4 कुठं जाणार तिथं सगळे मिळून जायचं ना. म्हणजे तिथं जर पाप करणार तर बरोबर आहे, सगळे एका पापाचं फळ भोगायला एकत्र भेटणार परत. मग तिथं गेल्यावर महामत्स्यांनी विचारलं, मी एक हिंसा केली आयुष्यभर म्हणून मी इथं आलो, तू का आला इथं? तू तर एवढासा कोणाला मारू पण शकत नाही. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, काय तू मारलं पण मी न मारताच खाल्लं. म्हणजे मी भाव करूनच फक्त मारलं. आणि त्याचं फळ म्हणून म्हणलं की परिणामातून पापी असतो जीव. बाहेर करेल नाही तर नाही करेल. सासूबाई किती वाईट आहेत, सूनबाई किती वाईट आहेत, नणंदबाई किती वाईट आहेत, किती असं ते जे विचार असतात ना, विचारातूनच हिंसा जास्त करतो आपण. आई चांगली आहे, काकी वाईट आहे, नाहीतर काय काकीची मुलगी वाईट आहे. जे काही विचार करता ना तुम्ही सगळे असे, किंवा ती मैत्रीण, ते कोण असतील ते शेजारी, काय शेजारीच ना, नाही शेजारी, म्हणजे ते असे वाईट वगैरे असे जे विचार करतो ना आपण, मग त्या विचारामुळंच पापी होतो. म्हणून म्हणतात की असे विचार पवित्र ठेवा की शेवटी मिळायचं तर सगळ्याला फळ मिळणार आहे. पण आपण न कार्य करता, न पाप करता पापी होतो. म्हणून सांगितलं पहिल्या ढालीमध्ये 4 गतीचं काय दुःख असतं ह्याचं वर्णन केलं. आमची चालली 4थ्या ढालीचं शेवटचं दोहा आहे. सम्यक चारित्राचं वर्णन करायला लागलेत. तर त्याच्यामध्ये श्रावकाचं चारित्र किती प्रकारचं असतं? 12 प्रकारचं चारित्र. कुठले? 5 अणुव्रत, 4 शिक्षाव्रत आणि 3 गुणव्रत. किती झाले भैया? काय काय म्हणले? 5 अणुव्रत. पुढं आता 4 दिवस तेच ऐकलोय. बोल. 5 अणुव्रत, 4 शिक्षाव्रत, 3 गुणव्रत. किती झाले? बोला की. 12 झाले ना. मग 12 व्रत श्रावकाचे असतात. मग त्याच्यामध्ये सांगतायत की जे व्रत पालन करतो ते निरतिचार असायला पाहिजे. त्याच्यामध्ये अतिचार लागतात, म्हणजे दोष लागतात काही अपेक्षेने. ते कुठले असतात वगैरे हे त्यांनी सांगणार आहेत 15व दोहामध्ये. काय चालय? 12 व्रत के अतिचार पन पन न लगावे, मरण समय संन्यास धारित सुदोष नशावे.
यो श्रावक व्रत पाल स्वर्ग सोलह उपजावे, तह ते चय नर जन्म पाय मुनि भय शिव जावे. तर श्रावकाचे 12 प्रकारचे व्रत आणि त्यांचे अतिचार पन म्हणजे 5-5. पन म्हणजे 5, पन म्हणजे पन नाही, पन म्हणजे 5. तर 12 प्रकारच्या व्रतांचे प्रत्येकाचे 5-5 अतिचार आहेत. किती झाले सांगा सगळे मिळून? प्रत्येक व्रताचे 5-5 अतिचार आहेत, म्हणजे किती झाले? 60. 12 व्रतांची 5-5 प्रत्येकी अतिचार असतात, ते मिळून असे 60 अतिचार आहेत. अतिचार म्हणजे काय? म्हणजे काय दोष? म्हणजे मी नियम केलाय, समजा की मी रात्री भोजन करणार नाही किंवा मी हिंसा करणार नाही, तर हिंसा हे पाप आहे, अहिंसा हे अणुव्रत आहे. तर अहिंसा अणुव्रतामध्ये काय काय दोष लागतात? तर कोणाचा मी वध केला तर हिंसेला दोष लागला. कोणाला तरी बांधून ठेवलं तरी पण हिंसेचा दोष लागतो. वध, बंधन, कोणाला तरी कोणाचे अवयव छेदले किंवा ते काय करतात, प्राण्यांचे कान कापतात, शेपटी कापतात, असे जे काय करतात ना, किंवा काय 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 करतात, तर ते असं छेदन करणं हे अहिंसा अणुव्रताचा दोष आहे. त्याच्याबरोबर रात्री भोजन करणं सुद्धा अहिंसा अणुव्रताचा दोष आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये हिंसा होती. असे प्रत्येकाचे 5-5 प्रकारचे दोष आहेत, जे टाळून जीव साधना करेल तर ते निरतिचार व्रताचं पालन होणार. जो जीव 12 व्रतों के 5-5 अतिचारों को नहीं लगाता और मृत्यु काल में समाधि धारण करके उनके दोषों को दूर करता है. म्हणजे जरी माझ्याकडून मी व्रत घेतलं, समजा अणुव्रत घेतलं आणि माझ्याकडनं काय दोष झाले, तर मरण समयी त्या सगळ्या दोषांचं निवारण करण्यासाठी तो प्रायश्चित्त पश्चाताप करतो, समाधी धारण करतो. समाधी धारण करून त्या दोषांना दूर करतो. इस प्रकार श्रावक के व्रत पालन करके 16वें स्वर्ग तक उत्पन्न होता है. जर तुम्ही व्रत घेतलं तर कुठपर्यंत जाणार? स्वस्ती. कुठपर्यंत जाणार? कुठं जायचंय? आमच्या घरात बास. कुठं जायचं नाही घराच्या बाहेर. तुमच्या घराच्या वर आहे का नाही स्वर्ग? तिथंच आहेत, वरच जायचं फक्त. म्हणजे कुठपर्यंत व्रती जीव कुठपर्यंत जाऊ शकतो? 16व्या स्वर्गापर्यंत. वहां से मृत्यु प्राप्त करके मनुष्य पर्याय पाकर मुनी होकर मोक्ष जाता है. शॉर्टकट आहे. आता तुम्ही अणुव्रत घेतली तर 16व्या स्वर्गात जन्मणार देव होऊन. तिथून येणार कुठं? आता तुमच्या घरात जन्मणार नाही, परत तिथंच जन्मला तर परत वर खाली नाही तर खाली वर करत बसावं लागतंय. मग कुठं जन्मणार? विदेह क्षेत्रामध्ये. आणि मग तिथं जन्मलो तर डायरेक्ट तिथून मोक्षाला जाण्याचा चान्स आहे, पण त्यासाठी सम्यक दर्शन राहावं लागतं, त्यापूर्वक मुनी व्हावं लागणार, मग तुम्हाला मोक्ष मिळणार. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे म्हणा की. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे, एकदम सोपं आहे, शॉर्टकट आहे. नाहीतर मग षष्टम काळ कसा आहे? मस्त आहे एकदम. कसा आहे हो? षष्टम काळामध्ये काय आहे? कोण मैत्रिणी नसेल बरं का षष्टम काळामध्ये. सगळे शत्रूच असते. जवळ येणारा सगळा एकापेक्षा एक महाशत्रू असतो. आणि त्या काळामध्ये काय सांगितलं होतं? पाणी नाही, अग्नी नाही, वनस्पती नाही. खायचं काय? मांसाहारी आहेत सगळे, आणि कच्चं मांस खाणार ते पण. अजून इथे तर आता शिजवलेलं खाते असं दिसतंय तुम्हाला, पण त्या काळात तर असं तुम्हाला माणूसला दिसला ना, संपलाच. फक्त ज्याचं बळ जास्त असतं ते टिकतंय, बाकीचं तर आडवं पडलेलं असतंय तिथं. आणि मग प्राण्यांचं तर आयुष्य तिथं, म्हणजे किती भयंकर काळ आहे तो षष्टम काळ म्हणजे. म्हणून तुम्हाला वाचायचं आहे ना, त्रिलोकसार वाचा. त्याच्यामध्ये त्यांनी एवढं छान सांगितलंय ना वर्णन, ऍटलिस्ट त्याला घाबरून तरी जीव धर्माला लागेल. म्हणजे मला अशा काळामध्ये जन्मायचं नाही, असं दुःख मला भोगायचं नाही. ज्याला असं निर्णय झाला ना, तो जीव आता पुरुषार्थ करून स्वतःला सेफ करणार. कसं करणार? जो सम्यक दर्शन प्राप्त करणार त्याला कधी षष्टम काळ मिळणार नाही. काय तिथं वर बसून फोकस टाकून बघायचं आपलं नेट सोडून. काय तुम्हाला काय म्हणायचं ते? सॅटेलाइट सोडून बघायचं काय चाललंय षष्टम काळामध्ये. वर्ष जायला पाहिजेत.
म्हणजे काय म्हणायचं, 84,000 वर्षानंतर चतुर्थ काळ येणार आहे इथं. आणि तेवढ्या वर्षाचं आयुष्य तिथं देवगतीत मिळणं तुम्हाला तेवढं पुण्य पाहिजे. तेवढं पुण्य आज जीव करत नाहीये. म्हणजे परत तुम्हाला खालीवर करावं लागणार, तर मग कुठेही पडाल जाऊन. म्हणून जर गेलो तर विदेह क्षेत्रामध्ये चान्स आहे, दुसरा परत चान्स नाहीये. म्हणून सांगितलं की एवढंच करायचंय तुम्हाला. आता काय करायचंय, रिझर्वेशन करून ठेवायचं. विदेह क्षेत्रामध्ये काय पूर्वकोटीचं आयुष्य आहे. म्हणजे इथलं आयुष्य आता आपलं 100मध्ये पंचम काळातलं. पण चतुर्थ काळामध्ये आयुष्य किती आहे, आदिनाथांचं आयुष्य किती होतं असेल किती, तर काय करायचंय आपल्याला. जगले का मेले ते बी माहित नाही आम्हाला. किती आयुष्य होतं भैया. बर्थडे होता त्यांचा त्या दिवशी, माहिती का तुम्हाला. आणि त्या दिवशी त्यांना वैराग्य झालं होतं. किती आहे वाढवा ती का काय. 84 लाख पूर्व होत. कोटी सिमंदर भगवंतांचं आहे. पण 84 लाख पूर्व एवढं आयुष्य होतं त्यांचं. आणि म्हणजे जास्त असतंय मला सांगायचंय. चतुर्थ काळामध्ये एक पूर्व कोटीपर्यंत आयुष्य असू शकतं. पण आपल्याला त्याचं काय लेणं देणं नाहीये. फक्त सांगायचं काय, जर देवगतीतून जन्मला विदेह क्षेत्रामध्ये तरच चान्स आहे कुठून तिथून मोक्षाला जाण्याचा. इकडं तिकडं कुठं पडला परत मग भटकंती करत राहणार 4 गतीमध्ये. म्हणून असं जर फिरायचं नसेल तर काय करा, काय करा, मी जाणणारा आहे. केलं का प्रॅक्टिकल आज, काय केलं. मी तुम्हाला सांगितलं पण मला सारखं सारखं जाणवलं, माहिती का. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही करणार आणि मी नाही करणार असं होऊ नये म्हणून. काय म्हणले प्रज्वल, आज प्रॅक्टिकल करायचंय. की आम्हा सांगते ना नेहमी, चालताना चालणारा नाहीये, जाणणार आहे. ते वर्ड सगळ्या तुम्हाला रुळलेत, पण ते तसं होतं का भावभाषण. इथं बसलाय, काय करताय तुम्ही, ऐकताय. ऐकणारा नाहीये, जाणणार आहे. वाटतंय का तसं. तिकडे जाऊ दे ना दृष्टी आपली. शेवटी महाराजांनीच उदाहरण सांगितलं होतं ना कुंतलगिरीमध्ये. काय सांगितलं भैया, महाराज काय करायचे, त्यांच्या जवळ आलेल्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांना म्हणले कटोरा आणायला लावला. काय सांग पुढं, त्याच्यामध्ये पाणी घालायला लावलं पहिला. पाणी तर घाल की. त्या कटोऱ्यामध्ये पाणी घातलं. मग काय झालं पुढं, काय दिसलं. मग एकाने सांगितलं पाणी दिसलं, एकाने सांगितलं वाटी दिसली. आणि तुम्ही सगळे समोर उभारलेला काय म्हणला, मी दिसलो त्याच्यामध्ये. मग महाराज म्हणले काय, शेवटी बघण्याची दृष्टी. त्यांनी शरीराला चितेवर जळताना बघा म्हणतात. जसं इतरांचं शरीर जळताना बघतो ना आपण, तसं आपलं शरीर सुद्धा जळते. मी कुठे, ते जळत असताना कुठं वर दिसायला काय मी. म्हणजे स्वतःला तसं बघा. म्हणजे मी, ते जसं त्यांचं जळतंय तसंच माझं सुद्धा जळतंय. जळणार आहे. आणि मग मी कुठं असणार आहे, ते माझ्या डोळ्यासमोर जळतंय म्हणजे ते मी नाही. मग ते मेल्यावर वेगळं होतं असं नाही, तर आता सुद्धा वेगळंच आहे. म्हणून त्या वेगळ्याला धरा, तर त्यालाच अनुभूती म्हणायचं, त्यालाच सम्यक दर्शन म्हणायचं, त्यालाच धर्म म्हणायचं. तिथे धर्माची सुरुवात होणार. म्हणून असं स्वतःला जाणार. निर्दोष स्वरूपोहम, मोक्ष स्वरूपोहम, आश्रव बंध रहितोहम, संवर स्वरूपोहम, जीवोहम. ओम